नमस्कार मंडळी, मी माझ्या किचनमध्ये नेहमीच काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करत असते. काहीतरी नवीन वेगळं करण्याचा माझा एक छंद आहे आणि स्वयंपाक हीच माझी एक ओळख आहे. नेहमीच तीच पद्धत किंवा त्याच पद्धतीने केलेले पदार्थही खाऊन कंटाळ येतो. तर मंडळी, आज माझ्या किचनमध्ये नवीन असा मस्त बेत केला होता. पौष्टिक, हेल्दी आणि टेस्टी. कोणाला विश्वासही बसणार नाही. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या मटार राईसमध्ये एवढे हेल्दी पदार्थ आहेत ते. तर मंडळी, ही रेसिपी दिसायलाच एवढी सुंदर दिसते, पण ह्याची टेस्ट बघाल तर एक नंबर. मला असं झालं होतं की कधी माझ्या मैत्रिणींना ही रेसिपी मी शेअर करते. तर तुम्ही ही रेसिपी अशी बघून नक्की ट्राय करा आणि ह्याची चव मला नक्की सांगा कशी झाली ती. आणि या रेसिपीला नाव ही तुम्हीच द्यायचं आहे. चला तर मग करूया सुरुवात. हिरवीगार कवळ्या काड्यांसकट भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची. मीडियम साईजचे 3 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. मस्त असे पिकलेले लालसर टोमॅटो घेतलेले आहेत. आलं घेतलं आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे. तुम्हाला जर तिखट जास्त प्रमाणात आवडत असलं तर मिरचीचा इथे वापर जास्त करू शकता तुम्ही. 2 गड्डे लसणाचे घेतलेले आहेत. साली सकट घेतलेले आहेत फोडून, म्हणजेच लहान 15-20 पाकळ्या आहेत. इथे थोडा बीट घेतलेला आहे मी. आता हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये मी घेणार आहे. तुम्ही आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याचं वेगळं वाटण करू शकता आणि बीट, टोमॅटो, मटारचं वेगळं असं वाटण करू शकता. मी मिक्सरचं भांडं मोठं असल्यामुळे सगळे जिन्नस यातच घेतलेले आहेत. 1 मोठा चमचा जिरे टाकलेले आहे. 1 मोठ मटार टाकलेले आहेत हिरवे फ्रेश. मिक्सरला आता हे छान फिरवून घेऊन मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता मस्त कलरही आला आहे आणि किती सुंदर दिसत आहे. दिसायलाच नाही तर हा मसाला खूप पौष्टिक आहे. आता याच मसाल्यापासून आपल्याला टेस्टी असा मटार मसाले भात करायचा आहे. त्यासाठी मी घरी नेहमी वापरतो तोच तांदूळ कोलम तुकडा घेतलेला आहे. तुमच्या वापरण्यातला किंवा तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ इथे वापरू शकता. तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कुकरमध्ये 4 पळी तेल घातलेलं आहे. 1 मोठा चमचा तूप घातलं. तेल तापल्यानंतर आपल्याला काही खडा मसाला घालायचा आहे. 3 छोट्या हिरव्या वेलचीचे तोंड उघडून घेतलेले आहे. 1 मसाला वेलची, स्टार फूल, तमालपत्र, 4 मिरी, 4 ते 5 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा. तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर 2 मोठे उभे चिरलेले कांदे टाकून तेही छान परतून घेतले. कांदा छान फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये केलेले वाटण सगळं घातलेलं आहे. हे सगळं वाटण यामध्ये घालायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला आणि ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. 1 मिनिटभर आपल्याला छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये मोड आलेला मस्त असा मूठभर हरभरा घातला. याने भाताला छान चव येते बरं का. 1 वाटीभर मटार घातलेला आहे. मटार मात्र भरपूर घालायचं आहे आपल्याला. छान असं आता परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. त्याचबरोबर त्यामध्ये मी 1 मोठा चमचा मीठ घातलेला आहे. मीठ घालून झाल्यानंतर 1 मिनिटभर छान असं हे सगळं परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा बडीशेप पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा घातलेला आहे. कोणताही भाताचा प्रकार करताना, मसाले भात किंवा पुलाव करताना किंवा बिर्याणी करताना 1 चमचा बडीशेप पावडर किंवा अख्खे बडीशेप घालायचं. बडीशेप पावडरने भाताला वासही खूप छान येतो आणि चवीलाही खूप छान लागतं. सगळ्या मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. त्यानंतरच आपल्याला तांदूळ टाकायचं आहे इथे आणि हे सगळं तांदूळ टाकून मी 1 मिनिटभर मस्त असं मसाल्यांमध्ये तांदूळ भाजून घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे. हा 2 ग्लास तांदूळ आहे. त्याच्या दुप्पट पाणी मी मिक्सरच्या जारमध्येच घेतलं आणि यामध्ये टाकलेलं आहे. कुकरचं झाकण लावून याला मी 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये छान असा भात होतो आपला. 5 ते 10 मिनिटांनी कुकरची पूर्णपणे वाफ घालवली आणि बघू शकता मी तुम्हाला भात दाखवत आहे कसा झाला तो. मस्त भात झाला आहे. पूर्ण कलरच चेंज झाला आहे भाताचा. तर घरभर वास सुटला आहे भाताचा. भाज्या आणि मटार सगळं वर आला आहे. हा सगळा मिक्स करून घेत आहे मी. बघू शकता तुम्ही मस्त असा बेत झाला आहे हा. बघू शकता, पण याची चव तुम्ही मात्र मिस करू नका. नक्की करून पहा या पद्धतीने. गरमागरम भातावर तुपाची धार, बीटाची कोशिंबीर, मस्त अशी ताकाची कढी, 1 नंबर कॉम्बिनेशन.